सत्ता हा मुळात संपत्तीचा खेळ आहे आणि संपत्तीचे प्रकार अनेक. माणसं संग्रही असणं ही सुद्धा संपत्ती. जमिनी, स्थावर, इमारती, वस्तू आणि मग धन, पैसा हा संपत्तीचाच भाग आहे. आणि सत्ता खेळवली जाते ती कुठल्याही प्रकारची असो. ती साम्यवादी असो, भांडवलशाही असो, लोकशाही असो, राजेशाही असो, कुठल्याही प्रकारची असो, हुकुमशाही असो, ही संपत्तीच्या खेळासाठीच खेळवली जाते. त्यात नुसता पैसा कमावणं असाच राज्यकर्त्यांचा हेतू असतो असं अजिबात नाही. पण जनतेच्या किंवा लोकांच्या समूहाच्या पैशावर मालकी प्रस्थापित करणं, तो आपल्याला हवा तसा वापरायला मिळणं, ती संपत्ती किंवा तो पैसा म्हणजे सत्ता. सत्तांमध्ये कुठल्याही प्रकारच्या सत्तांमध्ये संपत्तीवरची मालकी हा मुख्य धागा असतो. आणि मग या धाग्यांसाठी कायमचे दोन शब्द असतात, एक गरिबी आणि दुसरी श्रीमंती. आणि मग सत्ताधीश होण्याची इच्छा बाळगणारे लोक हे नेहमी श्रीमंत वर्गाकडे जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नांना राजकारण असं म्हणतात. राजकारण हे अंतिमतः संपत्तीभोवती घोटमाळतं. एकदा कल्पना करून बघा की संपत्ती नावाचा शब्द काढला तर एकूण राजकारण, सत्ताकारण यांना काहीही अर्थ राहत नाही. आत्ताचा अर्थ तोच आहे. पण खूप शांत संयमी आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे की याच्या मागं न लागता जे काम करतील ते समाजकारणी राजकारण्यांवर कुठल्याही समजूतदार महापुरुषानं कधीही विश्वास ठेवलेला नाही. करुणेचं काम करणाऱ्या कुठल्याही महापुरुषानं संपत्तीवर विश्वास नाही ठेवला. संपत्ती ही या सत्ताकारणाची आणि सत्ताकारणातून येणाऱ्या सामाजिक दुःखाची जननी आहे.